नाशिकच्या माडसांगवी गावामध्ये मी सध्या आहे आणि हे गाव आता मच्छरदाणीचं गाव म्हणून ओळख प्रस्थापित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याचं कारण म्हणजे आतापर्यंत मच्छरदाणी अनेक जण वापरताना तुम्ही बघितली असेल, खास करून डासांपासून किड्यांपासून आपण मच्छरदाणी वापरतो आणि यांच्यापासून संरक्षणासाठी मच्छरदाणी वापरतो। मात्र या गावामध्ये चक्क अशा पद्धतीनं जनावरांसाठी ही मच्छरदाणी बांधण्यात आलेली आहे। अशा पद्धतीनं या गावामध्ये जवळपास अनेक ठिकाणी जनावरांना मच्छरदाणी ठेवण्याची वेळ या इथल्या रहिवाशांवर शेतकऱ्यांवर आलेली। त्याचं कारण म्हणजे इथून जवळ असलेल्या गोदावरीच्या पात्रामध्ये ज्या पानवेली वाढलेल्या आहेत, जे प्रदूषण या ठिकाणी झालेलं आहे, त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात घाण, दुर्गंधी आणि किडे आणि डास यांची उत्पत्ती त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे आपल्या जनावरांना या डासांचा त्रास होऊ नये म्हणून अक्षरशः या गावातल्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना मच्छरदाणीत ठेवल्याचं बघायला मिळत आहे। कृषी मंत्री नुकतेच या ठिकाणी या गावात येऊन गेले आणि त्यांनी या संपूर्ण भागातल्या नुकसानाची पाहणी केली, मात्र इथल्या मूळ समस्येकडे त्यांनी बघितलंच नाही। अशा पद्धतीचा एक सूर उमटतो। हे सगळे इथले रहिवासी आहेत, नेमका काय त्रास आहे, का बरं मच्छरदाणी बांधली आहे? नाशिकच्या प्रदूषित पाण्यामुळे सर्व सांडपाणी गोदावरी नदीमध्ये सोडतात। ते सांडपाणी आल्यामुळे पानवेली तयार झाल्या आणि त्या पानवेलींमध्ये डासांची उत्पत्ती झाली। त्यामुळे माणसंही ते उभं राहू शकत नाही आणि घरात फॅन मच्छरदाणीशिवाय झोपू शकत नाही। तेव्हा आमचं शेतकऱ्यांचं मूळ उत्पन्नाचं साधन गाई म्हशी आहेत, तर त्यांचं दुधाचं उत्पन्न कमी होऊन जातं। ते बाहेर त्यांना मच्छर खूप चावतात। त्यामुळे आम्ही हा एक नवीन प्रयोग केला आहे की संपूर्ण गावात आमच्या मच्छरदाणी 2 जनावरांसाठी एक 5,000 रुपये खर्च येतो की त्यांना मोकळं बसता उठता यावं, थोडं फिरता यावं। त्याकरता आम्ही सर्वांनी मच्छरदाणी म्हणून हा एक प्रयोग चालू केला आहे। गावामध्ये किती ठिकाणी अशा पद्धतीने मच्छरदाणी आणि साधारण किती मोठी मच्छरदाणी आहे, काय साईजची मच्छरदाणी? नाही, 30 बाय 15ची। आता जर 2 जनावरे असेल, 2 गाई ज्याच्याकडे आहे तो 30 बाय 15ची आणि एक असेल तर मग छोटी अशी मच्छरदाणी आम्ही लावतो। तर ते लावणं इतकं गरजेचं आहे की आता तुम्ही बघू शकता, उभं राहता म्हणजे राहू शकत नाही आपण, इतके मच्छर आपल्याला चावत आहे। तर आम्ही पण स्वतः मच्छरदाणीशिवाय राहू शकत नाही आणि मग जनावरांसाठी पण आम्ही हे केलं, वेगवेगळे प्रयोग करून बघितले, दूर करणं वगैरे, ते पण त्याने तात्पुरता होतो। पण मग इथे जे मंत्री येतात किंवा जे इथले सगळे जे अधिकारी वगैरे आहेत, त्यांना तुम्ही या संदर्भात तक्रार केली नाही का? आत्ताच कृषी मंत्री होऊन गेले होते पीक पाहणी करायला, तर त्यांना पण तसं सांगण्यात आलं का इथं जनावरांना पण मच्छरदाणी लावावं लागते। पानवेलींचा खूपच त्रास होतो आम्हाला, याच्यामुळे मच्छरांची खूपच उत्पत्ती वाढते। ते पण बोलले की याच्यावरती काहीतरी मार्ग काढू आपण असं। पण याच्या आधी पण अनेकदा सांगितलंय, काय फरक पडलाय? काहीच फरक नाही पडला, फरक काहीच पडत नाही। फक्त शेतकऱ्यांना त्याच्यावरती उपाययोजना करावं लागतं, एक तर काहीतरी धुराडी करायची, नाहीतर मग हे मच्छरदाणी लावायची, बस। आमचं एकच म्हणणं आहे साहेब की प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। नदीमध्ये जे पानवेली साचलेले आहे त्या काढून घेतल्या तर बऱ्यापैकी फरक पडतो। आपण बघतोय की नाशिकच्या माडसांगवी गावामध्ये इतकी विदारक परिस्थिती आहे की जनावरांसाठी अक्षरशः मच्छरदाणी या ठिकाणी लोकांना लावावी लागते। परिसरात असलेल्या नदीच्या पानवेलींमुळे ही संपूर्ण समस्या निर्माण झालेली आहे। कृषी मंत्री या गावात आले, मात्र या ठिकाणी अनेकदा तक्रारी करून देखील ही समस्या जर मुळापासून संपत नसेल तर नेमकं शेतकऱ्यांनी काय करायचं, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।